तर सर्व योजनांसाठी फक्त एकच कार्ड, ते म्हणजे महासारथीचं महा-आय-डी कार्ड. हे महा-आय-डी जर तुम्ही काढलं तर कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्हाला सारखी सारखी माहिती भरायची गरज लागणार नाही, सारखी कागदपत्र जमा करायची गरज लागणार नाही. हे महा-आय-डी फक्त तुमचं काम करणार आहे. हे कार्ड नक्की कोण काढू शकतं? तर सर्वजण हे कार्ड काढू शकतात. विद्यार्थी असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्वजण हे कार्ड आपलं काढू शकतात. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा युट्यूब चॅनल. हे कार्ड आता तुम्हाला सर्व योजनेसाठी लागणार आहे आणि हे कार्ड तुम्ही फक्त मोबाईल मधून 5 मिनिटांमध्ये हे महा-आय-डी तयार करून कार्ड काढू शकता. हे कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. महासारथी.महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवरती सर्वात पहिल्यांदा यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतरच तुम्ही पाहू शकता तुमचा महा-आय-डी तयार करा असा एक पॉपअप दिसेल. यामध्ये तुमचा आधार नंबर टाका, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि OTP पाठवावरती क्लिक करा. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP आलेला तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सत्यापित करा बटनावरती क्लिक करायचं आहे. सत्यापित झाल्यानंतर तुम्हाला महासारथीचे एकूण संमतीपत्र आहे, हे संमतीपत्र वाचून घ्या. खाली येऊन ॲक्सेप्ट करून तुम्हाला स्वीकृती द्या आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर पाहू शकता तुमची सगळी माहिती इथे ॲटोमॅटिकली येईल. तुमचं नाव, जन्मतारीख, ॲड्रेस सगळी माहिती येईल. ही सगळी माहिती चेक करा. तुमचा मोबाईल नंबर फक्त इथे टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. पण मोबाईल नंबर इथे मॅन्डेटरी आहे. मोबाईल नंबर टाका. खाली या. खाली आल्यानंतर पहा सगळी माहिती तुमची इथे दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला खाली येऊन कॅप्चा टाकायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल. तो OTP टाकून इथे सत्यापित करा बटनावरती क्लिक करा. तुमचं काम आता इथे झालेलं आहे. नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असं दाखवेल. तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे. आता ॲटोमॅटिकली हे महा-आय-डी तुमच्या आधारनुसार जिथे जिथे तुमचं आधार कार्ड लिंक आहे ती सगळी माहिती ॲटोमॅटिकली इथे फेच करणार आहे. 24 तास तुम्हाला थांबायचं आहे आणि 24 तासानंतर तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवरती येऊन चेक करायचं आहे. कसं चेक करायचं? 24 तासानंतर पुन्हा यायचं आहे महासारथीवरती. महासारथीवरती आल्यानंतर जो हा पॉपअप विंडो तुम्हाला आलेला आहे हा कट करायचा आहे आणि वरती 3 रेषा आहेत, त्या 3 रेषावरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करून तुम्हाला नागरिक लॉग इन दिसेल. या नागरिक लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आधारचा ऑप्शन दिसेल, महा-आय-डी आणि आधार. त्या आधारच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. प्रमाणित करा बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जो OTP येईल तो OTP टाकून इथे सबमिट करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता तुमचा महा-आय-डी हा तयार झालेला तुम्हाला स्क्रीनवरती डायरेक्ट दिसणार आहे आणि महा-आय-डी कार्डसुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. 24 तासानेच तुम्हाला लॉग इन करायचं आहे, नागरिक लॉग इन. म्हणजे तुमचं हे पहा ID आणि जे कार्ड आहे ते इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. खाली आल्यानंतर कार्ड तुम्ही फ्लिप करू शकता आणि खाली डाउनलोड कार्डवरती क्लिक करा. महासारथी कार्ड, महा-आय-डी कार्ड हे डाउनलोड होईल. याचा पासवर्ड असतो. पासवर्ड म्हणजे तुमचे नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमचं जन्मवर्ष टाकून ओपन करा. इथे पाहू शकता तुमचं महा-आय-डी कार्ड म्हणजेच महासारथी कार्ड हे तयार झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून सुद्धा कार्ड काढू शकता. खाली येऊन नेक्स्ट बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे पहा तुमची आधार कार्ड जिथे जिथे लिंक असेल, तुमची डेमोग्राफिक माहिती, तुमची सगळी पर्सनल माहिती इथं दिसणार आहे. रेशन कार्डची माहिती दिसणार आहे. फॅमिली डिटेल्समध्ये एज्युकेशनची माहिती दिसणार आहे. एज्युकेशनची काय तुम्ही कुठं वापरला आधार कार्ड. त्यानंतर तुमचं 2 व्हीलर 4 व्हीलर जर असेल ते ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची माहिती, म्हणजे सगळी माहिती त्यांना इथे ॲटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डवरनं येणार आहे. तसंच तुम्ही 3 रेषावरती क्लिक केलं तर प्रोफाईल या बटनावरती गेलं तर तुम्हाला इथे तुमचं रेशन कार्डची माहिती, कार्ड सगळं डाउनलोड करता येणार आहे. महासारथी कार्ड आणि रेशन कार्डचं कार्ड अशा पद्धतीने हे महासारथी कार्ड हे तुम्हाला नंतर उपयोगी पडणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.